नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभागात एक खूप मोठा बदल जो आहे तर तो इथं झालेला आहे आणि हा ऐतिहासिक बदल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भूकर मापक ज्याच्यासाठी जाहिरात आलेल्या होत्या, त्याच्यासाठी नुकता रिझल्ट लागला, मुलं जॉईन झाले. तर आता ही मित्रांनो शेवटची परीक्षा जी आहे तर ती ठरलेली आहे. कारण की हे पद आता रद्द केलं जाणार आहे, त्याच्या ऐवजी दुसऱ्या पदाला या सगळ्यांना ट्रान्सफर केलं जाणार आहे. त्याची वेतन श्रेणी पण जी आहे तर ती इम्प्रूव्ह केली जाणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्री डिप्लोमा उमेदवारांना जेईच्या संधीसाठी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे संपूर्ण बॅच अवेलेबल आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. याच्यामध्ये तुमचा नॉन टेक्निकलचा भाग आणि टेक्निकलचा भाग दोन्हीही महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट फॅकल्टी कडून कव्हर केला जाणार आहे, म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात. बघा, नुकताच 1 एप्रिलला महाराष्ट्र शासनाची कॅबिनेट बैठक झाली आणि या कॅबिनेट बैठकमध्ये 6 महत्वपूर्ण निर्णय झाले आणि त्याच्यापैकी आपला एक महत्वपूर्ण निर्णय झाला तो म्हणजे भूमी अभिलेख विभागात आता भूकर मापक होणार परिरक्षण भूमापक. सरकारचा मोठा निर्णय म्हणजे भूकर मापक पदच आता सरकारने डायरेक्ट रद्द जे आहे ते इथं करून टाकलेलं आहे, लक्षात घ्या. आणि लवकरच शिरस्तेदार आणि उप अधीक्षक पदाच्या वेतन श्रेणी संदर्भात लवकरच निर्णय जो आहे तर तो होण्याची अपेक्षा आहे. परंतु संघटनांनी खूप विरोध केलेला होता, त्याच्यानंतर हा एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तर तो इथं घेण्यात आलेला आहे. या विभागाचा ऑलरेडी 11 मार्चला एक नवीन सुधारित आकृतीबंध आलेला होता, याला देखील राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच जे आहे तर ती मान्यता दिलेली आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये, लक्षात घ्या. भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक नावाचं पद होतं, ग्रुप सी चं पद होतं. तर हे पद आता अधिकृतरित्या रद्द करून टाकलेले. त्याच्या ऐवजी परिरक्षण भूमापक या नवीन आणि अद्ययावत पदाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आधी पण होतं हे पद, परंतु आता याच पदाला हे सगळे लोक इकडे जे आहेत तर ते हळूहळू जे आहे तर ते ट्रान्सफर करण्यात येतील. आता लक्षात घ्या, पहिल्या होतं भूकर मापक, आता ते ट्रान्सफर करण्यात येईल परिरक्षण भूमापक. आता याला मृत संवर्ग घोषित केलेले, म्हणजे काय की आता जे काही परीक्षा घेऊन जे मुलं लागलेले आहेत तर त्यांना कंटिन्यू केलं जाणार आहे. सोबत याची वेतन श्रेणी S6 होती आय थिंक, तर ती S8 केलेली आणि याची वेतन श्रेणी S10 होती, तर ती आता S12 एवढी वेतन श्रेणी केलेली आहे. म्हणजे या विभागातील हा प्रथम नियुक्ती स्तर जो आहे तो मानला जाणार आहे. हे कायमचं बंद होणार आहे आणि याच्यामध्ये 20% उमेदवार ही सरळ सेवा भरतीप्रमाणे घेतले जाणार आहे, असं देखील त्यांनी इथे सांगितलेले. भूमी अभिलेख विभागात जवळपास 10,683 पदांचा सुधारित आकृतीबंध मांडलेला होता. त्याच्यामध्ये 9,638 पदं ही सरकारी जॉबची होती आणि 1,045 पदं ही कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची जी आहे तर ती करण्यात आली होती. भूकर मापक आणि परिरक्षण भूमापक यांची जवळपास 6,937 एवढी पदं आपल्याला या विभागात जी आहे तर ते पाहायला मिळतात. आता हे परिरक्षण भूमापक पद कशा पद्धतीने भरण्यात येईल? 40% म्हणजे नियमित पदोन्नतीने सेवेतील अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी राखीव वाटा असेल. म्हणजे जे कोणी भूकर मापक असतील तर त्यांच्यातील 40% लोक इथे घ्यायचे. पुन्हा 40% लोकांसाठी लक्षात घ्या, लवकरच याची विभागीय परीक्षा जी आहे तर ती देखील घेण्यात येणार आहे. लक्षात घ्या, डिपार्टमेंटल एक्झाम घेऊन तुम्हाला डायरेक्टली इथं प्रमोशन जे आहे देण्यात येईल आणि खुल्या प्रवर्गातून एमपीएससी किंवा इतर परीक्षेच्या माध्यमातून 20% हे जे पद आहे तर हे डायरेक्टली इथं भरलं जाणार आहे. म्हणजे 100 जर जागा असतील त्याच्यापैकी 40 या प्रमोशनने भरले जातील, नॉर्मल प्रमोशन विदाऊट एक्झाम देता. 40 जे आहे तर ते डिपार्टमेंटल एक्झाम घेतली जाईल आणि 20% पदांसाठीच आपली एक्झाम जी आहे तर ती खऱ्या अर्थाने घेण्यात येईल, असं त्यांनी जे आहे तर ते या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भूकर मापक आता बंद केलं जाणार, याची कुठलीही भरती प्रक्रिया भविष्याच्या काळात आपल्याला इथं पाहायला मिळणार नाही. आता याच्यात प्रथम नियुक्ती स्तर हाच असेल, म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये घुसण्याचा हाच एकमेव मार्ग असेल आणि इथून सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते इथं केल्या जातील. परिरक्षण भूमापक निवड श्रेणी आणि प्रादेशिक स्तरावर एकत्रित ज्येष्ठता यादी यांना तयार करावी लागणार आहे. कारण की भूकर मापक म्हणून जे निवड झालेले त्यांची ज्येष्ठता यादी तयार करून त्यांना टप्प्याटप्प्याने इथं प्रमोशन पण जे आहे तर ते इथं द्यावं लागणार आहे, हे महत्वाचं आहे. बघा, भूकर मापक या पदाला S6 वरून त्यांनी S8 केलं आणि याला S10 वरून जे आहे तर ते S12 एवढी वेतन श्रेणी जी आहे तर ती इथं केलेली आहे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट कर्मचाऱ्यांनी पण सांगितलेली आहे की एक चांगली गोष्ट आपल्याला इथं जी आहे तर ते दिसते आहे. ओके, या सगळ्या काही गोष्टी आहेत. बघा, भूकर मापकाची नुकतीच त्यांनी 4,369 एवढी पदं केली होती S6 ने. परिरक्षण भूमापकाचं S8 ते आता काय करून टाकले त्यांनी, S12 वेतन श्रेणी जी आहे तर ते करण्यासंदर्भात त्यांनी पावलं जे आहे तर ते उचललेली आहेत. आता याच्यामध्ये मला तुमचं मत जाणून घ्यायचंय, ज्याच्यामध्ये भूकर मापक हे पद आता रद्द करून शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे वेतन वाढीचा
आणि त्याच्यासोबत नवीन पदाचा, तर तो निर्णय तुम्हाला कसा वाटतो मला हे कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की कळवा. आणि याच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत की जर आता भूकर मापकाची पद आहेत मग त्याच्या वेटिंग लिस्टचं काय होणार, मग पहिले जेवढ्या जागा यायच्या तेवढ्या जागा येतील का कमी येणार, या सगळ्यांविषयी काही मतं असतील तुमचे तर मला कमेंटमध्ये जे आहे तर ते नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला तुम्ही जरूर फॉलो करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.